नाही म्हणजे मी म्हणतो आता एक सिंहावलोकन परत झाला असं म्हणतो आपण, की म्हणजे परत गेला, शेताकडे आला, हो. पण झाला आणि परत नंतर वाटलं की अरे आता हे काम केलं पाहिजे. मग असे कोणता प्रसंग घडला की आता परत फिल्म इंडस्ट्रीत आला? अ, प्रसंग काय झालं ना, की माझे बघ आता पुन्हा आहे ना, मित्रपरिवार ह्याला सगळ्या गोष्टींना खूप कारणीभूत म्हणजे असतो. चांगली गोष्ट करायला पण मित्रच जबाबदार असतो आणि एखादा मुलगा वायाला जातो म्हणजे तो वाईट संगतीत जायला सुद्धा म्हणजे बरोबर. तसं म्हणणं चुकीचं आहे, पण हं, बऱ्यापैकी मित्रपरिवार असतो जबाबदार, नाही हं, असं नाही. पण माझा जो मित्रपरिवार आहे, तो मित्रपरिवार सकाळ पेपरला जाहिरात आली होती. तर मी पुण्यात कमी यायचो आणि माझा मित्र दिलीप कामठे हं, माहिती आहे. हं. तर तो पुण्यात यायचा प्लंबिंग काम करायचा आणि त्याने ते बघितलं आणि त्याच्या डोक्यात होतं, की ह्याला हे ते. तर त्याने सांगितलं, "ऐक ना बापू, असं अशी एक ॲड आली आणि तू जा तिकडं." हं, हं, अरे म्हणलं, "जाऊ दे मरू दे आता." नाही, नाही असं. "नाही, नाही, तू कुठे थांबतो?" म्हणला, "तुला आवड आहे, असं तसं आहे, तू जा." अरे देवा! मग मग ते बघितलं तर योगेश सोमन नावाच्या व्यक्तीची ती ॲड होती आणि ते हं. 6 महिन्याचं त्यांचं वर्कशॉप. वर्कशॉप होतं अभिनयाचं नाटकासाठीच्या. मग आम्ही गेलो त्यांचं एरंडवण्याला घर आहे. मग तिथं मला पुण्यातलं खरं सांगतो तसं काही माहीत नव्हतं कुठला एरिया काय नाही. पण तो फक्त दिलीपला प्लंबिंगचं काम करत असल्यामुळे त्याला हं. सगळा एरिया गल्लीनं गल्ली माहिती पुण्यातली होतं. माहिती होती. मग मी एरंडवण्याला त्या गेलो होते. कुठलंतरी एक पार्क आहे. त्या पार्कच्या समोरच त्यांचं घर आहे. हं. राजश्री सोसायटीमध्ये. मग तिथं गेलो, त्यांना भेटलो. त्यांना भेटल्याच्या नंतर फक्त त्यांची फी ऐकली. फी ऐकल्याच्या नंतर सांगितलं, "बाबा एवढी काही लगेच मी देऊ शकत." म्हणजे जास्त नव्हती खरं तर. बरोबर आहे. म्हणजे अजिबात जास्त नव्हती. काय ते लय हजारात वगैरे अशी काही नव्हती. नॉमिनलच होती. पण तेवढी आपली परिस्थिती नव्हती द्यायची. तर मग ते म्हणले, "नाही, नाही, काही हरकत नाही. तू आलाय इथपर्यंत गावावरून आणि तुला याची आवड आहे हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. बरोबर. तुला जसे पैसे येतील तुझ्याकडे तसे पैसे दे. मी आहे. फक्त तू यायचं थांबू नको." हं. आणि मग मी त्यांच्याकडं 2003 साली पुन्हा जॉइन झालो. मग त्याच्यातून मग मग ते आता एकदा त्याच्यात पडल्याच्या नंतर मग एकांकिका, हे ते मग नेपथ्य त्यांनी मला नेपथ्य पण शिकवलं. अरे वाह! संगीत कसं द्यायचं म्हणजे हं, हं. नाटक चालू असताना वाजवायचं ते सगळं करून दुसरेच द्यायचे. पण मी आपलं ते बसायचो हे करायला. मी नेपथ्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या, लाईट्स हे ते हं. सगळ्या गोष्टी केल्या. मग प्रयोग हे बाकी स्टेजवरती मी नाही आलो त्या काळात खरं तर जास्त, पण बाकीचे सगळे असायचे. पण सरांच्या एकदा लक्षात आलं, की अरे सगळे काम करतात. विठ्ठलच स्टेजवरती दिसत नाही कधी, नाही हं, का? हं, हं. मग त्यांनी म्हणजे मला ते मला चांगलं आठवतंय. मला बोलले, तुझ्यासाठी एक एकांकिका करायची." ज्याचे त्यांनी खूप आधी प्रयोग केले होते. ती एकांकिका होती बोलट आणि त्यांनी माझ्यासाठी त्या एकांकिकेचे 5 प्रयोग केले. बरं. आणि आम्ही ते सोलापूर वगैरे सगळीकडे आम्ही त्याचे 4-5 औरंगाबादला पण त्याचा प्रयोग केला, आम्ही केले. मग नंतर मग मग त्यांच्याच मग प्रायोगिक नाटकातून राज्यनाट्य म्हण, अनेक ठिकाणी मग काम केलं. म्हणजे मला केलं. नेपथ्य म्हण किंवा असं याच्यातून जवळ-जवळ 42-43 हं. बक्षिसं मला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची मिळालेली आहेत. अरे वाह, वाह! म्हणजे काही म्हणजे बघा निर्णय तुझा योग्य ठरला ना परत. म्हणजे परत पुण्यात आला, त्यांच्याकडे शिकला. म्हणजे मी पण त्यांच्याकडे बरंच काम शिकलेलो आहे, की गेलो होतो हं. त्यांच्याकडे. त्यानंतर मला वाटते दांडगी मुलं त्यांचा सिनेमा आपण भिवरीमध्ये हो. केला होता तिकडे. दांडगी मुलं असेल, भिरभिरं नावाचा सिनेमा असेल, माझं भिरभिरं. माझं भिरभिरं. हं, हं. तर त्या सिनेमा कसे आले किंवा त्याबद्दल कशी मदत केली होती आपण तिकडे काही? आता मदत म्हणजे ते तुझ्या जीवावर केली खरं तर. म्हणजे कारण मला त्यातलं तुला माहिती आहे नाटक आणि सिनेमा खूप मोठा फरक असतो आणि बरोबर आहे. हां. ते तुझ्या जीवावर. मी तुला फोन पण केला होता, की "संदीप असा-असा विषय आहे ना आपल्याला करायचे तर म्हणला "बिंदास, बिंदास काय हरकत नाही. तू बिंदास ये आपण करूयात." तर बरं. मग सर मला म्हणले होते, तर मग सरांनी मग चांबळी गावात आपण केलं. हो, सांबळी, विवरीत भिवरी. केलं. हं, आपल्या म्हणजे दांडगे मुलाला तर हं, माझं अख्खं जुनं घर हं. म्हणजे आमचा अख्खा परिवार त्याच्यात राहायचा. बरोबर. आणि त्याच्यातच शूटिंग असायचं सगळं म्हणजे आम्ही ते 10-12 दिवस आहे ना शूटिंगचंच जेवलोय म्हणजे घरात कधी चूल पेटवलीच नाही. हां, हां. पण म्हणजे चांगलं म्हणजे माझं वीरविरई मग एकदा हे झाल्याच्या नंतर आणि गावाला गाव पण होतं. आता बिल्डिंग झाल्या, सगळी कौलारू बरोबर घरं आहे. होती. सगळ्या स्ट्रक्चर गोष्टी नाही होत्या. राहिलं. हं,